अशी लोक पाहण्यात आलीत का हो तुमच्या, की जे बाहेरून अगदी शांत साधे डोळे मिटून ध्यानाला बसलेले दिसतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये मात्र सारखं पैसा, वासना, लोकांचे विचार, संसाराची जळजळ सुरू असते. श्रीकृष्ण अशा लोकांना कोणतीही दया न दाखवता थेट मिथ्याचारी म्हणजे ढोंगी किंवा पाखंडी म्हणतात. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 6 हा श्लोक आपल्या प्रत्येकाचे ढोंग उघडे पाडणारा आहे बघा. श्रीकृष्ण स्पष्टच बजावतात, जो माणूस कर्मेंद्रियावर वरवर नियंत्रण मिळवून हातापायाची हालचाल थांबवून बसतो, पण मनाने मात्र विषयांचे चिंतन करत राहतो, असा अज्ञानी भ्रमिष्ठ माणूस ढोंगी म्हटला जातो, मिथ्याचारी म्हटला जातो. आता या श्लोकाद्वारे अंतर्मन आणि बाह्यवर्तन या विसंगतीवर बोट ठेवलं जातं. एक म्हणजे वरवरचा संयम. माणसाला काय वाटतं, हाताने चोरी केली नाही, डोळ्यांनी वाईट पाहिलं नाही किंवा बाहेरून संन्यास घेतला म्हणजे मी संयमी झालो. पण जर तुमच्या मनामध्ये त्या गोष्टींची तीव्र हाव आणि भूक जिवंत असेल तर तो संयम नाही, दडपशाही म्हणजे सप्रेशन आहे ना. दुसरं म्हणजे मिथ्याचार. दडपलेला राग, दडपलेली वासना ही स्फोटकासारखी असते. बाहेरून देवदेव करायचा आणि आतून जळफळाट करायचा याने आत्मशुद्धी होत नाही, उलट मन अधिकच विकृत बनते. श्रीकृष्ण काय म्हणतात, शरीराला बांधून ठेवून सुद्धा काही फायदा नाही, जोपर्यंत तुमचं मन सत्यामध्ये स्थिर होत नाही. हा श्लोक आज आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो बरं का. म्हणजे काय, तर एक म्हणजे सप्रेशन बंद करा, दडपशाही बंद करा. कशाचाही बाहेरचा असा आव आणू नका. जर आतून वासना किंवा राग असेल ना, तर तो आधी प्रामाणिकपणे मान्य करा. दुसरं म्हणजे मनाची साफसफाई करा. खरी साधना हातापायांना, इंद्रियांना रोखण्यात नाहीच आहे, तर मनातील कचरा म्हणजे विचारांची हाव साफ करण्यात आहे. आणि तिसरं म्हणजे ऑथेंटिकेट बना. बाहेर एक आणि आत दुसरं असा दुटप्पीपणा सोडून द्या. जसे आहात तसे प्रामाणिकपणे स्वतःसमोर आणि सत्यासमोर उभं राहा. ढोंगीपणाचा बुरखा फाडून टाका. बाह्य नाटकांपेक्षा अंतर्गत प्रामाणिकपणा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. मनाला शुद्ध करा, ढोंग सोडा आणि खरे कर्मयोगी बना.